तर नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो आहे स्कूल्स ऑफ क्रिमिनॉलॉजी. त्याच्यामध्ये 4 स्कूल असे ॲक्च्युली बरेच स्कूल्स ऑफ क्रिमिनॉलॉजी म्हणजे बरेच स्कूल्स आहेत किंवा जे आपण थेरीज म्हणू ह्या अशा भरपूर आहेत. पण त्यातले जे मेन आहेत किंवा आपल्याला ज्याचा विचार केला गेला म्हणजे पुढे जे IPC मध्ये शिक्षा देताना काही पनिशमेंट करताना किंवा क्रिमिनलचा अभ्यास करताना ज्या काही महत्त्वाच्या थेरी सांगितल्या गेल्या तर त्या या 4 आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला आहे प्री क्लासिकल, क्लासिकल, निओ क्लासिकल आणि पॉझिटिव्ह स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी. म्हणजे प्री क्लासिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी, क्लासिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी, निओ क्लासिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी आणि पॉझिटिव्ह स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी. त्यातली क्लासिकल ही सगळ्यात महत्त्वाची क्रिमिनॉलॉजीची स्कूल आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे काही फर्स्ट आहे प्री क्लासिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी. प्री क्लासिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी मध्ये काय सांगितलेलं आहे की जी काही सुरुवातीची आहे प्री क्लासिकल स्कूल आपण बघतोय तर त्याच्यामध्ये काय आहे की जे 17-18 ची सेंचुरी जी होती म्हणजे आपण 17 म्हणजे साधारण शिवाजी महाराज आणि ह्या याच्यामध्ये थोडंसं बघू की ही जी सेंचुरी होती तर त्या सेंचुरीमध्ये काय होतं की असे आपल्याला आपण बघितले आधीच्या IPC मध्ये की त्याच्यामध्ये शिक्षा देताना कशा प्रकारे दिल्या जायच्या की असं कुठे जरी त्याचं तेव्हा सुद्धा काही वकील आणि हे सगळे होते पण तेव्हा शिक्षा देताना कशा गंभीर शिक्षा होत्या की त्या तेलात उकळत्या तेलात टाकणं, दरीतनं खाली ढकलणं ह्या अशा प्रकारच्या शिक्षा त्या ह्याच्यात दिल्या गेल्या. म्हणजे काय होतं तर तेव्हा काय म्हणायचे की ह्यांना कोणत्या तरी जसं आपण बोलतो ना काही ब्लॅक मॅजिक करतं कोणी कोणावर किंवा एक अशी त्यांच्यात एक वृत्ती आहे की जे आपण म्हणतो ना राक्षसी वृत्ती आहे त्यांच्यामध्ये आणि त्यातून ही म्हणून तो लोक गुन्हा करतो. म्हणजे त्या स्वतःचं असं डोकं नसतं, एक राक्षसी कृत्य तो करतोय किंवा एक राक्षसी वृत्ती त्याच्यामध्ये आहे म्हणून तो गुन्हा करतोय असं त्यावेळेच्या लोकांचा समज होता. म्हणजे म्हणून तर ते प्री क्लासिकल म्हणले की आधीची एक परिस्थिती काय आहे की त्याला मराठीमध्ये पूर्वशास्त्रीय विचारसरणी असं विचार प्रणाली असं म्हटलं आहे. तर तो जो काळ होता तर त्या काळामध्ये मानसिकता म्हणजे क्रिमिनॉलॉजी आपण काय म्हणतोय सायकोलॉजी आहे. त्यामुळे एखाद्या गुन्हेगाराची जी काही मानसिकता आहे तर ह्याचा विचार केला नाही. त्याला काहीतरी झालंय तो म्हणजे आपण ना झपाटलाय किंवा त्याच्यात कोणीतरी असं हे आहे म्हणून तो अशा प्रकारचे गुन्हे करतोय. बेसिक हा तो असा नव्हता किंवा काय म्हणजे बेसिकली असा तो नाही आहे असं त्याच्यामध्ये केलं गेलं. म्हणजे त्याने तो स्वतःच्या इच्छेनुसार म्हणजे फ्री विल तो काहीही करत नाहीये, ह्याला ह्याच्याकडनं कोणीतरी करवून घेतंय, याला कोणीतरी काहीतरी केलंय म्हणून तो करतोय असं या प्री क्लासिकल स्कूलमध्ये सांगितलं. आणि त्यामुळे काय झालंय की त्याला आता काहीतरी स्कोप नाहीये चांगल्या गोष्टी करण्याचा, तो आता तो कायम वाईटच कृत्य करणार म्हणून त्याला कठीण शिक्षा दिल्या जायचं किंवा त्याचा त्याला पूर्ण म्हणजे तिथून काय म्हणतो आपण की त्याला दरीत टाकलं की तो मेला म्हणजे मरण हेच एक तिथे ऑप्शन राहू शकतो असं प्री क्लासिकल स्कूलमध्ये सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आणि काय काय सांगितलेलं आहे म्हणजे की ह्याच्यात कोणताही मानसिकता म्हणजे आपले सोशिओलॉजी किंवा एक नैतिक असे विचार कोणतेही केले गेले नाही. तर त्याच्यामध्ये काय आहे फक्त माणूस ह्या काहीतरी वाईट शक्तीने हे झालेला आहे पछाडलेला आहे आणि त्यामुळे त्याचा नायनाट करणं हाच त्याच्यामध्ये ऑप्शन आहे असं प्री क्लासिकल स्कूलमध्ये सांगितलं. मग आता हे काय आहे तर प्री क्लासिकल स्कूल जसजसा माणूस अभ्यास करत गेला सगळ्या गोष्टीवर जशी प्रगती होत गेली समाजाची तसतसं काय झालं पुढे लोक विचार करायला लागली. प्रत्येक गोष्टीवर सायंटिस्टचे शोध तर चालूच असतात. जसं सायंटिस्ट करत असतात तसे रिसर्चर जे असतात तर ते सुद्धा काही नाही काहीतरी करत असतात. आता क्रिमिनॉलॉजी हा सब्जेक्ट आहे आपण सारखं म्हणतो की क्रिमिनॉलॉजी एक सायन्स आहे पण इतर सायन्स जेव्हा तुम्ही आपण जे काही टेक्निकल गोष्टी बघतो त्यात काय करतात लॅबोरेटरीमध्ये एखादा प्रयोग केला जातो. मग प्रयोग जर सक्सेसफुल झाला तर ती गोष्ट पुढे चालवली जाते. पण क्रिमिनॉलॉजी असं सायन्स आहे की त्याच्यामध्ये काय केलं जातं वेगवेगळ्या लोकांचे विचार एकत्र केले जातात. प्रयोग कशा प्रकारे केला जातो कुठच्याही लॅबोरेटरीमध्ये जाऊन प्रयोग केला जात नाही तर कसा प्रयोग केला जातो की वेगवेगळ्या लोकांचे विचार एकत्र केले जातात. वेगवेगळी वृत्ती ज्या आहेत माणसांच्या त्या एकत्र केल्या मग हा असा वागतोय हा तसा वागतोय त्याच्यातनं आपण क्लासिफिकेशन जर बघितलं तर तसंच काय केलं एकत्र केलं आणि त्यानुसार विचार एकेकाचे प्रगत होत गेले डेव्हलप झालं. म्हणजे माइंड सुद्धा आपलं डेव्हलप होतं विचार जास्त करायला लागतं. जेव्हा चांगल्या गोष्टी आपण अधिक चांगल्या गोष्टी बघतो तसा माणूस विचार सुद्धा कसा करतो जास्त करतो. तर त्यामुळे काय झालं त्याच्यापासून म्हणून काय झालं क्लासिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी आहे हे
पुढे आलं. तर त्याच्यामध्ये पुढे त्यांनी काय दिलेलं आहे, क्लासिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजीमध्ये त्यात फ्री विल थेरी आहे. तुम्ही लिहित असाल तर लिहून घ्या की क्लासिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजीच्या पुढे लिहा फ्री विल थेरी असं लिहा. म्हणजे फ्री विल थेरी काय आहे असं सुद्धा एक्सप्लेन करायला आपल्याला एक्झाममध्ये येऊ शकतं. फ्री विल थेरी काय सांगतं, म्हणजे क्लासिकल याचा जो ज्यांनी मेन हे केला तर तो त्याचा जो रिसर्चर होता तो कोण होता, मार्चेस डी बकारिया. मार्चेस डी बकारिया हे जे इटालियन रिसर्चर होते, तर त्यांनी ही जी स्कूल आहे हे काय केलं, डेव्हलप केलं. म्हणजे ही जी ज्याने काढली क्लासिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी, हा जो टाईप ज्याने काढला तर तो कोण आहे, मार्चेस डी बकारिया हे जे रिसर्चर होते तर ते आहे. तर त्यांनी काय सांगितलं ह्याच्यामध्ये, ह्या पुढे असं आलं की कोणतंही म्हणजे जो काही क्राईम असेल तर तो आपण जे क्लासिफिकेशन बघितले तर थोडक्यात त्या क्लासिफिकेशनचा आधार त्याने घेतला की हे जे ऑफेंडर आहेत हे तर एकतर जन्मतः ऑफेंडर नसतात, तर त्यांना कोणत्या तरी गोष्टीमुळे हे करावं लागतं. मग शिक्षा ज्या आहेत ह्या त्या प्रमाणात शिक्षा ठेवा असं त्याने सांगितलं. जर त्याने खूप मोठा गुन्हा केला तर त्याला खूप मोठी शिक्षा द्या, पण जर त्याने एक कमी ह्याच्यातलं क्राईम केलं तर त्याची पनिशमेंट कशी असली पाहिजे, थोडीच असली पाहिजे पनिशमेंट, असं त्या बकारियाने सांगितलं. म्हणजे जसं तुमचं क्राईम तशी त्याची पनिशमेंट. मग त्याने फाईन हा सुद्धा ऑप्शन त्याच्यामध्ये काढला की काय आपण बघितलंय टाईप्स ऑफ क्राईम, टाईप्स ऑफ पनिशमेंटमध्ये आपण बघितलंय पनिशमेंट म्हणजे नुसतं इम्प्रिझनमेंट नाही तर त्यात फाईन पण दिला गेला पाहिजे. म्हणजे जेव्हा माणसाचं काहीतरी नुकसान होतं, म्हणजे एखादं त्याने कमी प्रमाणातलं जर क्राईम केला असेल तर त्याचं आर्थिकदृष्ट्या नुकसान झालं तर परत तो माणूस त्या प्रकारचा गुन्हा करत नाही. म्हणून त्याने काय केलं, बकारियाने सांगितलं की तुम्ही प्रत्येक वेळी त्याला पनिशमेंट देऊ नका, त्याला म्हणजे इम्प्रिझनमेंट किंवा असे गंभीर गुन्हे किंवा गंभीर शिक्षा देऊ नका, तर त्याला काहीतरी फाईन पण देत जा. आर्थिकदृष्ट्या कोणाचं नुकसान होतं तर तो माणूस लगेच खचतो. म्हणजे आपल्याला पैसे नसतील तर आपण काय करू शकतो का, तर नाही करू शकत. तर ते बकारियाने सांगितलं की त्यानुसार त्यांना म्हणजे पनिशमेंट दिली गेली पाहिजे. तसंच पुढे क्लासिकल स्कूलमध्ये असं सांगितलंय की त्याने समाजाचा विचार केला. म्हणजे ही जी वृत्ती आहे क्रिमिनल्सची ती का होते, तर काहीतरी सामाजिक बदल घडून येतात. म्हणजे आपले सोशल काही चेंजेस होतात की आज असते म्हणजे एखाद्याचं दंगल झाली की आपण काय करतो, सगळे त्याच्यात फरफडत जातात. म्हणजे दंगलीमध्ये मी केली दंगल, कोणी घडवून आणली ह्याचा विचार नंतर केला जातो, पण ॲट द टाइम ऑफ दंगल म्हणजे जेव्हा ती घडते तेव्हा काय होतं, सगळेच एकमेकांना मारत सुटतात, सगळेच म्हणजे त्या गोष्टी करायला सुरुवात करतात. म्हणजेच काय होतं, त्या प्रत्येक जण म्हणजे सामाजिक इम्पॅक्ट जो पडतो आपला, म्हणजे जो सोशल इम्पॅक्ट आपल्यावर पडतो, तर त्याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे असं क्लासिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी सांगते. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलंय, त्याचं कुणामुळे केलंय, काय केलंय ह्याच्यापेक्षा त्याने स्वतःच्या मनाने केलेलं आहे. पहिला आपण प्री क्लासिकलमध्ये काय सांगितलंय, त्याला कुणीतरी म्हणजे निगेटिव्ह हे झालाय किंवा तो राक्षसी प्रवृत्ती त्याच्या अंगात आली आहे म्हणून तो करतोय, त्याचा स्वतःच्या मनाने तो गुन्हा करत नाहीये असं प्री क्लासिकल सांगतोय. पण क्लासिकल काय सांगतोय, तो स्वतःच्या मनाने, फ्री विल थेरी का म्हटलंय त्याला, की तो स्वतःच्या मनाने करतो. त्याला चांगलं वाईट हे गुन्हेगाराला नेहमी कळत असतं, तर तो त्यातून मागेही येऊ शकतो, पण तो नाही आला. तो काय केला, पुढे गेला आणि ते वाईट गोष्ट करण्यासाठी, कोणतीतरी निगेटिव्ह ॲक्शन घेण्यासाठी तो पुढे गेला असं क्लासिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजीने सांगितलंय. त्यामध्ये दुसरा आता एक वेगळा प्रकार म्हणजे काय सांगितलंय त्याच्यामध्ये, की आपण जे म्हणतोय की नेहमी एखाद्या गुन्हेगाराचं काय बघितलं पाहिजे, इंटेन्शन, मोटिव्ह जे आपण बघितलं IPC मध्ये की त्याचं इंटेन्शन काय होतं हे महत्त्वाचं. तर ह्याच्यामध्ये क्लासिकल काय सांगतं की त्याचं इंटेन्शन महत्त्वाचं नाहीये, तर त्याने काय प्रकारची ॲक्शन घेतली, ॲक्ट काय केलं हे महत्त्वाचं. बरं, त्याने ते सेल्फ डिफेन्ससाठी केले का कशासाठी केले हे त्या क्लासिकल स्कूलमध्ये बघितलं नाही, तर त्याचं इंटेन्शन नाही बघितलं. म्हणून अजून पुढच्या नंतर ॲक्च्युली क्लासिकल हे परफेक्ट आहे आत्तासाठी, पण तरी पण का, तर त्यामध्ये त्यांनी इंटेन्शन नाही चेक केलं. तर काय ॲक्च्युअल ॲक्शन काय घेतली, तर ॲक्ट काय केला हे त्याच्यामध्ये बघितलं गेलं. त्यानंतर पुढे असं सांगितलं की त्यांना एखाद्या गुन्हेगाराला म्हणजे आपण फाईन देतो, म्हणजे काय, त्याला पश्चाताप होऊ शकतो ना एखाद्या गुन्ह्याचा. मग पश्चाताप होत असेल त्या गुन्हेगाराला तर त्याला सुधारण्याची सुद्धा संधी दिली गेली पाहिजे असं हे क्लासिकल स्कूल सांगतं. त्यानंतर शिक्षा देताना नेहमी कोर्टाने काय विचार करायचा की हा गुन्हा त्याला टाळता आला असता
असता का, मग त्याने का नाही टाळला, मग तो हॅबिच्युअल मध्ये जातोय की फर्स्ट ऑफेंडर आहे, की हा अजून पुढे गुन्हे करू शकतो का, त्याची मानसिकता बेसिकली ह्याच्यामध्ये काय झालं चेक केली गेली. अशा प्रकारे हे जे आहे म्हणजे आरोपीला त्यांनी थोडक्यात क्लासिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजीने सांगितलं की कोणत्याही आरोपीला तुम्ही कठोर शिक्षा देऊ नका, त्याला शिक्षा देण्याच्या आधी त्याचे सगळं विचारात घ्या. पण त्याला विचारात घ्या असं नाही, म्हणजे त्याने का गुन्हा केला हे विचारात घेतलं गेलं नाही. आपण शिक्षा देताना विचार करायचा, म्हणजे जे कोणी कोर्ट आहे डिसिजन देणार आहे त्याने विचार करायचे, असे क्लासिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजीमध्ये सांगितलं. त्यानंतरचा जो आहे तो म्हणजे निओ क्लासिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी. निओ क्लासिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजीमध्ये काय सांगितलं गेलं की ही जी म्हणजे ही जी स्कूल आहे क्लासिकल ती अस्तित्वात येण्याच्या आधी पुढची सुद्धा आली निओ क्लासिकल. ती का आली की आपण बघितलं की इंटेन्शन महत्वाचं. आता ही निओ क्लासिकल काय सांगते तर इंटेन्शन याच्यामध्ये महत्वाचं आहे. आता जर एखादा इन्सेन पर्सन असेल किंवा आपण काय म्हणतो वेडसर जर असेल, आता जसं मी सांगितले मगाशी की क्लिप्टोमॅनिया सारखे जे काही आजार आहेत तर हे जे आहेत सिझोफ्रेनिया आहे, म्हणजे हे आजार जर एखाद्या माणसाला होता तर तो त्यातून म्हणजे क्राईम त्याच्या हातून घडतात. म्हणजे एक मानसिक आजार आहेत, असे बरेच आजार आहेत की ज्याच्यामुळे हा क्राईम घडला जातो. मग ते सुद्धा चेक करायचं. आपण वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात क्रिमिनल्सच्या, त्या का केल्या जातात तर हा नक्की आजारी आहे की याने स्वतःहून केलंय, म्हणजे ह्याची फ्री विल आहे की तो वेडा आहे, कशामुळे आहे. आता आपण हे पण बघितलंय, जर एखादा पर्सन ड्रंक असेल किंवा असं कोणत्याही धुंदीमध्ये असेल तर त्याला शिक्षा कमी केली जाते, किंवा त्याने जर त्या प्रकारे गुन्हा केला तर कोर्ट नेहमी विचारत येतं की त्यावेळी तो ड्रंक होता किंवा तो त्या परिस्थिती गुन्हा करायचा का नाही या मानसिकतेमध्ये नव्हता, म्हणून त्याला सुद्धा शिक्षा कमी केली जाते. तर ह्याच्यामध्ये जे काय आहे ते त्यांनी बेसिक मूळ असं सांगितलेलं आहे की हॅबिच्युअल ऑफेंडर आणि फर्स्ट ऑफेंडर आहे, याच्यात तुम्ही डिफरन्स केला पाहिजे की हॅबिच्युअल आणि फर्स्ट ऑफेंडर यांच्यामध्ये काय आहे डिफरन्स आहे. दुसरं, जर एखादा वेडसर असेल किंवा कमी वयाचा गुन्हेगार असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही विचारात घेतलं, म्हणजे आता इंटेन्शन याच्यात बघितलंय जे क्लासिकलमध्ये नव्हतं बघितलं, पण निओ क्लासिकलमध्ये इंटेन्शन सुद्धा चेक केलं गेलेलं आहे. अशा प्रकारची आहे. तर पॉझिटिव्हमध्ये काय आहे, पॉझिटिव्ह जी स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी आहे तर ती कुणाची आहे तर लोम्ब्रोसो म्हणून जो कोणी रिसर्चर होता, लोम्ब्रोसो त्याचं नाव, की लोम्ब्रोसो थेरी असं सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, किंवा तुम्हाला एक्झामला येतं की लोम्ब्रोसोची पॉझिटिव्ह स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी आहे. पॉझिटिव्ह की त्याने पॉझिटिव्हली प्रत्येक गोष्टीचा विचार केला. म्हणजे आता जी सायकोलॉजी हे जे म्हणतो तर ते सगळी जी सायकोलॉजी सायन्स हे जे सगळे शब्द आहेत ते कुणामुळे आले तर ते लोम्ब्रोसोमुळे आले. तर त्याने काय सांगितलं की तुम्ही तो जो गुन्हेगार आहे त्याच्याकडे एक आधी बेसिकली माणूस म्हणून बघायला शिका. तर तो माणूस आहे त्याच्या मागे त्याची तो का गुन्हा करतो, किंवा त्याने एक पॉझिटिव्ह म्हणजे क्रिमिनल्सकडे ऑफेंडरकडे कोणत्याही निगेटिव्ह गोष्टीचा विचार न करता पॉझिटिव्ह गोष्टीने विचार करा की त्याला एक सुधारण्याची संधी द्या, त्याला प्रत्येक वेळी शिक्षा देऊ नका. जेलमध्ये सुद्धा जे काही आपण उपक्रम राबवले जातात की जे वेगवेगळे प्रकारचे उपक्रम राबवतात वेगळे, हे थोडक्यात ह्या स्कूलमधनं म्हणजे पॉझिटिव्ह स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजीमधनं आलेले आहे. म्हणजे तो जरी क्रिमिनल असेल म्हणून प्रत्येक वेळेला आता त्याचा गुन्हा साबित झाला, तो जेलमध्ये गेला तर जेलर जे असतात ते असं करतात का की याला तुच्छतेची वागणूक देतात का, नाही. त्यांना एक ह्युमन बिंग म्हणूनच तिथे सुद्धा त्यांना त्यांच्याशी तसंच वागलं पाहिजे असं त्यांना सुद्धा ट्रेनिंग दिलेलं असतं की हे सुद्धा काय आहे तर एक ह्युमन बिंगच आहे. तर त्या प्रकारे त्यांच्याकडे तुम्ही बघितलं पाहिजे असं जेलरना सांगितलेलं असतं. म्हणून वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे त्यांना शिकण्याची सुद्धा संधी दिली जाते, म्हणजे ते शिकले पाहिजे. त्यांचं ते तिथे जेलमध्ये राहून शिक्षण घेतात, त्यांच्या डिग्रीज कंप्लीट करतात. त्यानंतर त्यांच्याकडनं कंदील बनवणं किंवा महिलांना वेगवेगळे शिक्षण देणं म्हणजे शिलाई असेल, भरतकाम याच्यासारखे प्रशिक्षण देणं, असे प्रशिक्षण राबवणं, किंवा खूप मोठी कामं त्यांच्याकडनं करून नाही घेतली पाहिजे. त्यांना सुद्धा एक ह्युमन बिंग म्हणून तिथे त्यांना त्यांच्याशी वागलं पाहिजे. तर हे सगळं काय आहे तर पॉझिटिव्ह स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजीमध्ये सांगितलेलं आहे. तर लोम्ब्रोसोची थेरी असं सुद्धा म्हटलं जातं. हे स्कूलमध्ये पॉझिटिव्ह स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजीमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह हा एक येतो. क्लासिकलला फ्री विल थेरी सुद्धा म्हटलेलं आहे. असे वेगवेगळ्या प्रकारे स्कूल्स ऑफ क्रिमिनॉलॉजीचे टाईप्स आहेत आणि ते ह्याच्यामध्ये घेतात. हे असं आजचा जो टॉपिक होता तो स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी होता.